आई, शिवायचे कपडे आपले घेतले दोघीचे बी टेलरकडे टाकूता. अगं हो ग माझी लाडाची सून, घे टेलरकडे टाकूता. आई, तुम्ही कपडा घेऊन आलात शिवायचा ताईला आणि तुम्हाला, मला पण घेऊन यायचं असताना. ए कविते, तुला काय करायचे कपडे? तिला एका ऑफिसला जावं लागते आणि ती तिच्या माहेराला पण जाते. तू सांग तुला कुठे जायचे? ना तुला ऑफिसला जायचे ना तुझ्या माहेरचे तुला बोलवतात. घरात किती कपडे लागणार आहेत तुला? आहेत की. आई, हिच्या कुठे नादी लागताय? सोडायला नाहीतर आपल्याला उशीर होईल. ताई, कुठे जाताय? मूव्ही बघायला जातोय. खरं आई? आई, मी पण येते तुमच्या सोबत. तुम्ही मला सांगा मी कोणती साडी घालू? कविता, तुला मोठ्या भायासोबत आणि जावासोबत जायला चांगलं वाटेल का? मी तुझी जाऊ, तुझा भाया, आम्ही चाललोय. घराकडे कोण लक्ष देईल तू आली तर? नाही आई, मी ताईसोबत आणि भाऊजीसोबत गेले नसते, पण तुम्ही चाललेत म्हणून मी म्हणलं. आई, मला पण घेऊन चला ना प्लीज. मी असा हॉलमध्ये कधी पिक्चर बघितला नाही हो. अय कविता, ऐक, तुला जर मूवी बघायचा असेल ना तर घरातलं सगळं आधी काम कर आणि तुझ्या रूममध्ये जा आणि टीव्ही लावून बघ. तुला मी सोबत घेऊन जाऊ शकत नाही. तुला माहिती आहे का माझ्या मैत्रिणी तुला बघून काय म्हणतात? तुझी जाऊ एवढी गावठी कशी? तुला सोबत घेऊन जाऊन मी माझी बदनामी नाही करून घेऊ शकत. बस झालं कविता, खूप झालं. अगं प्रत्येक ठिकाणी काय अशी माझी बदनामी करत राहशील की काय? चल बाई जाऊ दे, हिच्या चक्कर मध्ये आपल्याला उशीर होईल. आणि हो ऐक रुपाली, आम्ही यायच्या आधी घरातले सगळे कामं करून ठेव आणि जेवण पण बनवून ठेव रात्रीचं. आजची जी माझी हालत आहे ना, कोण आहे याचा जिम्मेदार? कदाचित माझे आई वडील का माझा नवरा. लग्नाच्या आधी माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं नाही, फक्त घरातले काम करत राहिले आणि मग लग्न करून टाकलं. आणि माझ्या सासर घरी माझा नवराच माझी इज्जत करत नाही तर दुसरे काय करतील? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? माझ्या अशा जीवनाचा जिम्मेदार कदाचित माझे आई वडील आहेत. त्यांनी असा विचार केला की पोरीला लग्नाच्या नंतर घरातले सगळे कामं करावे लागतात, मग पोरीला शिकवून करायचे काय? कदाचित माझ्या आई वडिलांनी मला शिक्षण, शाळा शिकवली असती तर कुठे ना काहीतरी मी माझ्या स्वतःच्या पायावर उभे राहिले असते. आणि अशा ठिकाणी माझं लग्न करून दिलं जिथे मला कोणी पसंतच करत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये सांगा.